पश्चिम बंगालची जी आयडेंटिटी ममता बॅनर्जी क्रिएट करत होत्या, म्हणजे बंगाली लोक, भद्र लोक, बंगाली संस्कृती, ही सगळी पेसच भाजपने आपल्या हिंदुत्वात समाविष्ट करून टाकली. बीजेपीला मतदान पडलं म्हणजे असं मारून मुटकून नाही पडलेलं, की लोकांच्या अपेक्षा ज्या भांडवलशाहीच्या पद्धतीच्या होत्या, त्या पद्धतीची भूमिका प्रचारात घेतल्यामुळं मतदार वर्ग आणि पार्टी यांचा सांधा जोडून आला आणि त्याचा परिणाम दिसतोय हा सगळा. तुम्हाला दोन चेहरे बीजेपीचे दिसत आहेत. त्यातला पहिला चेहरा कोणता आहे? लोकांच्या ऍस्पिरेशन वाढलेले आहेत, त्या भांडवलशाहीचा एक चेहरा आहे. आणि दुसरा तुम्ही आता जो सांगताय तो हिंदुत्वाचा चेहरा आहे. उत्तर प्रदेशाचा मॉडेल हे काय महाराष्ट्राला लागू होऊ शकत नाही, किंवा महाराष्ट्राचं मॉडेल पश्चिम बंगालला लागू होऊ शकत नाही. त्याच्यामुळं बंगाली हिंदुत्व ही नवी कॉन्सेप्ट आहे. त्या उपेक्षित वर्गालाच हिंदू आयडेंटिटी आली आणि त्याच्यामुळे परिणाम असा झाला की जात 2 नंबरला गेली, उपेक्षित हिंदू ही आयडेंटिटी 1 नंबरला आली. काँग्रेसला मॉडेल सापडत नाही म्हणून तर काँग्रेस अडखळत चाललेली आहे. डाव्यांना तर ह्या मॉडेलचा पत्ताही लागू शकलेला नाही. प्रादेशिक पक्ष जे राजकारण करतायत त्यांना या मॉडेलचं आकलनच नाही. भाजप हा आज घडीला कॅपिटलिझमचा एकमेव प्रतिनिधी पक्ष आहे, हे खरं आहे का? नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अर्थातच गेले काही दिवस चर्चा चालू आहे ती 5 राज्यांच्या निकालाची आणि त्यानं भारताचं राजकारण कसं बदलणार याची. आज त्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे, वेगवेगळे मुद्दे समजून घ्यायचे आहेत. त्यासाठी पुन्हा एकदा मी थिंक बँकवर स्वागत करतो प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार सरांचं. तर स्वागत आहे. आणि 5 राज्यांचे निकाल महाराष्ट्रात सुद्धा कुतूहल वाढवणार आहेत. त्यातला सर्वाधिक चर्चेला जाणारा विशेषतः सोशल मीडियावरचा मुद्दा असा आहे, तो म्हणजे हिंदुत्वाचा. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र अशी 2 राज्य पुरोगामी विचारांचा वारसा सांगणारी, इतिहास सांगणारी मानली जातात. 2024च्या ऑक्टोबरमध्ये भाजपनं जवळपास सिंगल पार्टी मेजॉरिटी महाराष्ट्रात मिळवली आणि पहिल्यांदाच आत्ता पश्चिम बंगालमध्ये पूर्ण मेजॉरिटी भाजपनं मिळवली. आणि विशेषतः पश्चिम बंगालच्या निकालानंतर जी भाषणं होत आहेत, जे मुख्यमंत्री आता त्यांनी पद ग्रहण केलेलं आहे, त्यांनी थेट हिंदुत्वाची भाषा बोलली. महाराष्ट्रात सुद्धा एक हे तो सेफ आहे अशी हिंदुत्वाची भाषा चालली. हे सगळं नक्की काय आहे? तुम्ही याचं आकलन कसं लावता आणि याचे परिणाम काय होतात? मला हे पहिल्यांदा क्लिअरपणे सांगायला आवडेल की 1818ला जेव्हा महाराष्ट्र जिंकून घेतला ब्रिटिशांनी, त्याच्या कितीतरी आधी पश्चिम बंगाल म्हणजे आत्ताचा आपला बंगाल हा त्यांच्या ताब्यात गेलेला होता आणि तेव्हापासून त्या राज्यामध्ये एक लिबरल, उदार राजकारण करायचं आहे आणि तिथंच पहिल्यांदा पार्लमेंट पण सुरू झाली. म्हणजे अगदी आपले गोपाळकृष्ण गोखले त्या पार्लमेंटमध्ये जाऊन राजकारण करत होते. अच्छा. हा जर इतिहास पाहिला आणि त्यानंतर महाराष्ट्र, पण या दोन्ही प्रदेशांमध्ये एक प्रबोधनाची मोठी परंपरा आली आणि त्या परंपरेतून एक जवळपास म्हणजे त्या काळापासून 1818 कमीत कमी आपण धरूयात ते आत्तापर्यंत असं एक गृहीतक भारतामध्ये होतं की आता भारत हा मॉडर्न पद्धतीने चाललेला आहे. परंतु त्या मॉडर्न पद्धतीमध्ये एक मुद्दा निर्माण झाला होता की 1818ला नेमकं काय झालं होतं याचं विश्लेषण बरंचसं दुबळं राहतं. तर 1818ची महाराष्ट्राच्या संदर्भातली कथा आणि तीच पश्चिम बंगालला लागू आपण आधी केली तर व्यापार हे क्षेत्राच्या ऐवजी त्याच्या पुढच्या क्षेत्रात पदार्पण करायचंय आणि त्याला एका अर्थाने वसाहती जिंकून घ्यायच्यात असं एक कॅपिटलिझमचं नवं रूप आलं होतं. आता हे रूप विकसित होत होत ते कल्याणकारी भांडवलशाही असं 90 पर्यंत राहिलं. परंतु 90च्या नंतर ती भांडवलशाहीच पूर्णपणे बदलली. ही बदललेली भांडवलशाही आत्ता पश्चिम बंगालच्या रूपानं तिनं असा निकालच जवळपास दिलाय की आपण आता नव्या भांडवलशाहीमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि ही भांडवलशाही
पहिल्यापेक्षा वेगळी आहे. बरं. म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालावरती भांडवलशाहीचा परिणाम नाही असं म्हणणं रॉंग आहे. बरं. आणि भांडवलशाही ह्या हिंदुत्वाला ताकद पुरवून हिंदुत्वाचा विस्तार करते. हं. म्हणजे हे भांडवलशाहीचं आणि हिंदुत्वाचं एका अर्थाने युतीय म्हणा तुम्ही, समझोता म्हणा किंवा त्यांच्यात झालेला एकोप आहे. आणि हे बदललेल्या भांडवलशाहीचं वैशिष्ट्य आहे. हं. म्हणजे हा नवी भांडवलशाहीची रचना आहे आणि ती मी महाराष्ट्रातल्या 1818शीच तुलना एवढ्यासाठी करतोय, की तेव्हा जितकं मोठं सत्तांतर हे झालं होतं, तेवढंच हे मोठं सत्तांतर आहे. बरं. म्हणजे हे याचं खरं तर जागतिक पातळीवरती दखल घेतली जावी. जागतिक इतिहासावरती ह्याचे काय परिणाम होतील, नुसते महाराष्ट्राच्या नाही, भारताच्या नाही, तर इतक्या मोठ्या घटना आहेत, की ते भारतामधल्या भांडवलशाही कुठल्या टप्प्यापर्यंत जाऊ शकते आणि ती इथल्या मूळच्या विचारसरणींना पाठिंबा देते. त्या विचारसरणींच्या मदतीने आपले हितसंबंधांचं राजकारण घडवते. ह्याचा हा एक वेगळा टप्पा आहे. त्याच्यामुळं इथून पुढचं राजकारण हे पूर्ण वेगळं असणार आहे, की ज्या राजकारणाचा पाठीमागच्या राजकारणाशी फार कमीत कमी कंटिन्युटी असते, पण ते कमीत कमी असेल. जास्तीत जास्त ते नव्या युगातलं स्वतंत्र आणि स्वायत्त राजकारण असेल. पण सर तुम्ही जे म्हणताय कॅपिटलिझम आणि हिंदुत्व हं, यांची ही युती आहे. हं. गेल्या 30 वर्षात निदान आम्ही जेवढं बघितलं, तेवढं कॅपिटलिझम प्रेफर्स लिबरल थॉट्स. कारण मग कन्झम्पशन वाढतं, जग खुलं राहतं. एकमेकांशी तुम्ही संबंध ठेवता, व्यापारी, सामाजिक आणि कॅपिटलिझम आणि लिबरलिझम हे एकमेकांना पूरक आहेत, असा निदान समज तरी आहे असं मला वाटतं. आणि मग हा समज तोडून कॅपिटलिझम आणि हिंदुत्व यांची युती कशी होती? कॅपिटलिझममध्ये 2 ट्रेंड आहेत आणि त्या 2 ट्रेंडचे 2 वेगवेगळे वर्णन आहेत. बरं. एक त्यातलं वर्णन काय आहे, ज्याला क्लासिकल लिबरलिझम म्हणतात हं. आणि दुसरा ट्रेंड आहे मॉडर्न लिबरलिझम. हं. म्हणजे आधुनिक उदारमतवाद हा कल्याणकारी आहे. हं. म्हणजे गोरगरिबांचं कल्याण करायचं, सेवा सुविधा वाटायच्या, त्याच्यानंतर राज्याने जास्तीत जास्त निधीचा वापर मागास भागांसाठी करायचा किंवा इंडस्ट्री जिथं नसेल तिथं नेण्यासाठी हं. जागा उपलब्ध करून देणे, पाणी उपलब्ध करून देणे, वीज उपलब्ध करून देणे, अशी कल्याणकारी भूमिका ज्या कॅपिटलिझमची होती, त्याला कल्याणकारी राज्य हं. आणि त्यालाच मॉडर्न लिबरलिझम, आधुनिक उदारमतवाद म्हटलं जायचं. आणि दुसरा पार्ट त्यातला जो आहे, तो असा आहे उदारमतवादाचा, की आपण स्वतः जे काम करतो, त्याचा आपल्याला सगळा फायदा मिळाला पाहिजे. हं. आणि यातून मुख्य मुद्दा निर्माण होतो, की जे दुबळे आहेत, मागास प्रदेश आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही एवढा कशाला चिंता करता? हं. अशी त्याची भूमिका असते. तर आता इथं मूळ प्रश्न निर्माण काय झाला, की कॅपिटलिझम म्हणजे भांडवलशाहीच अडचणीत आल्यामुळे ती कशालाही पकडण्याचा प्रयत्न करते. हं. मग ती कधी स्वतः तगून राहण्यासाठी किंवा टिकून राहण्यासाठी अशी म्हणते, की मी कल्याणकारी धोरण ठरवते. कधी टिकून राहण्यासाठी, की हे फारच खर्च होतोय म्हणून त्याच्यावर खर्चच करू नका. त्याच्याऐवजी तुम्ही जे कर्तृत्ववान लोक आहेत, त्यांच्या कर्तृत्वाला जास्त संधी द्या. हं. अशी तिची स्वतःचीच एक भूमिका राहिलेली आहे. ही भूमिका एका अर्थाने उदारमतवादाचीच आहे. परंतु ते अभिजात आहे. त्याला आजच्या काळात नवा अभिजात म्हणतात. हं. आणि हा नवा अभिजात 1991 पासूनचा आहे आणि त्याचा इम्पॅक्ट आता ठळकपणे पश्चिम बंगालवरती दिसतोय. कारण का तर 1991 पासून जरी तो भारतामध्ये आला, तरी पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांचं राजवट होती. त्याच्यानंतर तृणमूलची राजवट होती. या राजवटीमध्ये हा कॅपिटलिझम राबवणं तसं खूप अवघड होतं. कारण त्यांच्या योजनांचं रूप जरी तुम्ही बघितलं हं. आणि कम्युनिस्टांची धोरणं जरी बघितली, तर त्या दोन्ही धोरणांमध्ये एका अर्थाने कल्याणकारी म्हणजे आधुनिक उदारमतवादी
अशा स्वरूपाचं राज्य चालवायचं अशी ट्रेंड होता. हं, आणि त्या भांडवलशाहीला तो योग्य नव्हता, परंतु भांडवलशाही ती जुळवून घेत होती. हं, आता भांडवलशाही प्रगत टप्प्यामध्ये जाण्यामुळं तिला असं वाटतं, की इथल्या लोकांना सुद्धा आपल्याप्रमाणे वागता येणार आहे. आणि ॲक्चुअली पश्चिम बंगालच्या लोकांमध्ये त्या भांडवलशाहीच्या इच्छा आकांक्षांचं प्रतिबिंब दिसतंय. हं, म्हणून तर ते मतदान बीजेपीला पडलेलं आहे. हं. बीजेपीला मतदान पडलं म्हणजे असं मारून मुटकून नाही पडलेलं, की लोकांच्या अपेक्षा ज्या भांडवलशाहीच्या पद्धतीच्या होत्या, त्या आधीच तयार झाल्या होत्या आणि त्या पद्धतीचा प्रचार, त्या पद्धतीची भूमिका प्रचारात घेतल्यामुळं मतदार वर्ग आणि पार्टी यांचा सांधा जोडून आला, जोडला गेला आणि त्याचा परिणाम दिसतोय हा सगळा. थोडक्यात पश्चिम बंगालला कॅपिटलिझमची आस होती आणि आता खऱ्या अर्थानं त्यांना कॅपिटलिझम मिळेल म्हणून त्यांनी मतदान केलं. याचा दुसरा अर्थ असा होतो, की भाजप हा आज घडीला कॅपिटलिझमचा एकमेव प्रतिनिधी पक्ष आहे. हे खरं आहे का? हे अगदी वस्तुस्थितीत खरं आहे असं नाही म्हणता येणार. परंतु हे मोठ्या प्रमाणावर खरं आहे. मोठ्या हं. प्रमाणावर का खरं आहे? तर तुम्ही फार दूर जाऊ नका. 2014 पासून भाजप प्रत्येक राज्य जिंकून घेतोय. हो. तेव्हा त्या राज्यामधला कोण असा मतदार वर्ग आहे, की जो भाजपला वोटिंग करतोय? तर ज्याच्या आकांक्षा उंचावलेल्या आहेत. ज्याला असं वाटतं, की ह्या कॅपिटलिझममधून माझी उन्नती झालेली आहे. म्हणजे जो वाडीव राहत होता, तो पुढे गावात राहायला आला. गावात जो होता, तो निम शहरात आला. जो निम शहरात होता, तो मोठ्या शहरात आला आणि मोठ्या शहरातला डायरेक्ट परदेशात जायला लागला. आता हं. ही जी मध्यम वर्गाची पाहण्याची दृष्टी आहे, एक जागतिक पातळीवरती जाण्याची, तर ही कॅपिटलिझमची दृष्टी आहे. या अर्थाने तुम्ही पाहायला गेला, तर मी तुम्हाला मगाशीच म्हणाल्याप्रमाणे 1818 ला आता व्यापाराच्या पुढे जाऊन उद्योग वाढवायचा आहे. हं. आणि त्याच्यासाठी भूमी लागणार आहे. आता तसा हा मुद्दा क्रिएट झालेला आहे, की आपला आता हा 91 नंतरचा जो बदललेला उद्योग, अर्थव्यवस्था आहे, त्या अर्थव्यवस्थेसाठीची नवी-नवी भूमी पाहिजे. तर त्या भूमीमध्ये जसं महाराष्ट्रात एनरॉन होता किंवा इतर राज्यांमध्ये होतं, त्याचं आता रूप तुम्हाला संघर्षाचं पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळलं होतं. हो. म्हणजे त्या कम्युनिस्टांनी कंपन्या आणल्यानंतर सिंदूर तिथे वगैरे सगळं झालं. किती हो. संघर्ष झाला. आता ते सगळं काळाच्या पाठीमागे गेलेलं आहे आणि पुढचं चित्र असं निर्माण झालेलं आहे, की तिथल्या लोकांना स्वप्न पडतंय, की आपण आता भांडवलशाहीच्या मुळे मोठे होण्याच्या शक्यता आहे. आपली स्वप्न भांडवलशाही पूर्ण करू शकते आणि भांडवलशाहीचं खरं रिप्रेझेंटेटर प्रतिनिधित्व कोण करत नाही, तर तृणमूल करू शकत नाही. ते प्रतिनिधित्व कम्युनिस्ट करू शकत नाहीत. ते प्रतिनिधित्व काँग्रेस करू शकत नाहीत. या अर्थाने पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या संदर्भात तरी हा मुद्दा तुमचा खरा आहे, की भांडवलशाही नावाच्या गोष्टीचं प्रतिनिधित्व भाजप करेल असं फिलिंग त्या समाजामध्ये नव्याने आलेलं दिसतं. ह्यालाच जोडून जसं पश्चिम बंगालातून टी-एम-सी बाजूला गेली, तसं केरळमधून डावे पराभूत झाले. हं. या क्षणी भारतावर कोणत्याही डाव्या पक्षांचं राज्य नाही. तर डावा विचार संपला भारतातून, हे सुद्धा ह्यालाच जोडून झालेलं घटित आहे का? आणि ते तेवढंच महत्वाचं आहे? मला असं वाटतं, की हे भांडवलशाहीच्याच टप्प्यामुळे एका अर्थाने अ, म्हणजे ज्याला डावे तुम्ही म्हणताय, त्याला सी-पी-आय, सी-पी-एम वगैरे आपण अनेक नावं आहेत. परंतु त्यांचा मुद्दा काय आहे? त्यांनी नव्या भांडवलशाहीचं आकलन करून घेतलेलं नाही. हं. नव्या भांडवलशाहीबद्दल त्यांनी नवीन पद्धतीनं, सर्जनशील पद्धतीनं त्याचं विवेचन केलेलं नाही. याच्यामुळं या भांडवलशाहीत नेमकं काय चालतंय? ह्याच्याबद्दलच्या त्यांच्या भूमिकाच नीट नाहीत. ते हं. अजूनही 70च्या काळात वावरतायत. 70च्या काळामध्ये ग्रामची, लुकाच्का, पोलांजा या लोकांनी जो मार्क्सवादाचं नवं इंटरप्रिटेशन केलं होतं, कॅपिटलिझम बद्दलची नवी मतं मांडली होती. त्या मतांवरती आधारित हे चाललेले डावे पक्ष होते. त्याच्यामुळे या डाव्या पक्षांना पक्ष लोकांमध्ये कोणत्या इच्छा, आकांक्षा उदयाला येतायत आणि तो स्रोत यांना पकडता आलेला नाही. त्याच्यामुळे एका अर्थाने पश्चिम बंगाल एवढं मोठं राज्य
हे त्यांच्यासाठी 2 जागा म्हणजे एकदम पराभव नाही नुसता, तर राजकारणातूनच ते बाहेर पडलेली गोष्ट आहे. केवळ एकच भारतातलं राज्य केरळ पराभूत होऊन सुद्धा काही थोड्या जागांवरती 30च्या घरातल्या ते टिकून आहे. म्हणजे त्यांचा आजचा बालेकिल्ला भारतातला फक्त केरळ शिल्लक राहिलेला आहे. ते तो सोडून कुठेही नाही. हं. पण तो पण कशावरती? भांडवलशाहीच्या आकलनावरती नाही त्यांचा राहिला. तर त्यांचा ह्या मॉडर्न लिबरल धोरणं राबवायची होती, त्याच्यावरती आधारित ते टिकून राहिलेत. म्हणजे कल्याणकारी धोरणं आरोग्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी राबवली, योजनांच्या विकासाबद्दल राबवली, म्हणून त्यांना काय प्रतिसाद मिळालाय. परंतु हा प्रतिसाद त्यांना किती दिवस पुढे टिकेल हे सांगता येत नाही. कारण त्यांचं आकलनच मुळात याच्या पलीकडे अजून विस्तारलेलं नाही. सर तुम्ही जो एस्पिरेशनचा मुद्दा सांगताय तो तर दिसतोच. पुणे-मुंबई मिसिंग लिंक झाला त्याचं कौतुक वाटतं. हां. दिल्लीतल्या हायवेचं कौतुक वाटतं, विमानतळांचं कौतुक वाटतं. हा सगळा एस्पिरेशन क्लास भाजपकडे जातोय तर दिसतोय. पण या सगळ्यामध्ये मुस्लिमेतर किंवा मुस्लिम विरोध आणि आपल्या हिंदू धर्माची प्रकट भावना आणि त्याचंही प्रतीक भाजप, या दोन्हीचं संयोग नक्की कसं साधलं जातं? मला असं वाटतं बरं का, की मुळातच अ, भाजपने त्यांचे 2 प्रोग्राम आखलेले आहेत. त्याला सोप्या भाषेत 2 चेहरे म्हणतात आणि ते पाठीमागे पण होते. म्हणजे उदाहरणादाखल अटल बिहारी वाजपेयींचा एक चेहरा, लालकृष्ण अडवाणींचा दुसरा चेहरा. तसं नेमकं आता इथं तुम्हाला 2 व्यक्तींचे वेगवेगळे चेहरे जरी नसले, तरी तुम्हाला 2 चेहरे बीजेपीचे दिसतायत, की ज्या 2 चेहऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावरती भाजपकडे मतदान आकर्षिलं जात आहे. त्यातला पहिला चेहरा कोणता आहे? तर मी आत्ता जो सांगत होतो तो हो, लोकांच्या ॲस्पिरेशन वाढलेले आहेत, त्या भांडवलशाहीचा एक चेहरा आहे. हो. आणि दुसरा तुम्ही आता जो सांगताय तो हिंदुत्वाचा चेहरा आहे. मग आता हे हिंदुत्व विकसित कसं करायचं? हं. विकसित कसं करायचं याचे काही नियम प्रत्येक राज्याला वेगळे लागू आहेत. म्हणजे उदाहरणार्थ उत्तर प्रदेशाचा मॉडेल हे काय महाराष्ट्राला लागू होऊ शकत नाही किंवा महाराष्ट्राचं मॉडेल पश्चिम बंगालला लागू होऊ शकत नाही. त्याच्यामुळं बंगाली हिंदुत्व ही नवी कॉन्सेप्ट आहे. हं. म्हणजे हे काय मूळ भाजपच्या हिंदुत्वाशी तंतोतंत जुळेल अशी पण नाही. परंतु तिचं मॉडिफिकेशन आहे, नूतनीकरण आहे आणि त्या नूतनीकरणातून तुम्ही जनरल जरी निरीक्षणं केली, तर त्याची 4-5 वैशिष्ट्य तुमच्या नजरेत भरतील. बरं. पहिलं वैशिष्ट्य कोणतं आहे? तर ते साधारणपणे त्याला सांस्कृतिक हिंदू राष्ट्रवाद, हं. सांस्कृतिक हिंदुत्व असं त्याचं वर्णन करतायत. म्हणून सगळी संस्कृतीची प्रतीकं किंवा इंटरप्रिटेशन केलेली गोष्ट, मग त्यात स्वामी विवेकानंदांसारखे अनेक लोक असतील, ते पश्चिम बंगालमधले त्यांनी मांडून दाखवलेले आहेत, की ज्यांच्यामध्ये हिंदुत्वाच्या व्यतिरिक्त विचार आहे, हा विरोधकांना कुठल्याही मांडता आला नाही. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रातच एक डिबेट आहे स्वामी विवेकानंदांच्या बद्दलचा. स्वामी विवेकानंद जसे हिंदुत्ववादी आहेत, तसे ते हिंदुत्ववादी नाहीत, असं सुद्धा एक डिबेट मांडणारा महाराष्ट्रात वर्ग आहे. तसा मुद्दा घेऊन राजकारणामध्ये यांनी या सांस्कृतिक प्रतीकांच्या बद्दलची विरोधकांनी कोणतीही मांडणी केली नाही. त्याच्यामुळे भाजपला सांस्कृतिक हिंदुत्व मांडायला एक पूर्ण मोकळं पटांगण मिळालं. हं. म्हणजे पोकळी मिळाली आणि त्या पोकळीमध्ये त्यांनी ते मांडून दाखवलं. दुसरं त्यांच्या हिंदुत्वाचं वैशिष्ट्य कोणतं? तर त्यांचं हिंदुत्व हे धार्मिक हिंदुत्वाच्या पद्धतीकडे विश्लेषण करत जाणार आहे. म्हणजे उदाहरणादाखल आपण वंदे मातरम म्हणतो. हो. तर जनरल वर्णन करणारे लोक काय म्हणतील या वंदे मातरमच्या बद्दल, हे राष्ट्रगीत आहे. पण त्यांनी ते सामाजिक कसं आहे, धार्मिक कसं आहे, ह्या लाईनवरती सुद्धा त्याची चर्चा घडवून आणली. हं. याचा अर्थ हिंदुत्वाची लाईन ही धार्मिकतेकडे सुद्धा झुकू शकते. हे दुसरं वैशिष्ट्य त्यांचं क्रिएट झालं. तिसरं वैशिष्ट्य याच्यापेक्षा वेगळं आहे आणि ते म्हणजे रिजनल हिंदुत्व. हं. म्हणजे रिजनल म्हणजे काय? तर रिजनलचा मुख्य मुद्दा असा आहे, की जसं आपल्या उत्तर प्रदेशामध्ये अ, राम हो, आणि राम केंद्रित हो. हिंदुत्व क्रिएट झालं. आता हे पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्व असं क्रिएट होऊ शकेल का? तर नाही. हे मुळात भाजपने समजून घेतलं आणि भाजपने त्याला पर्याय दिला. तर तो म्हणजे दुर्गेच्या आधारे हिंदुत्व, हं. शक्तीच्या आधारे हिंदुत्व
म्हणून दुर्गेची पूजा, कालीची पूजा, शक्तीची पूजा आणि यातून त्यांनी हिंदुत्व क्रिएट केलं. म्हणून हे एका अर्थाने रिजनल हिंदुत्वाचा प्लॅटफॉर्म त्यांनी पश्चिम बंगालला व्यासपीठ म्हणून डेव्हलप केला. आणि चौथा याच्यापेक्षा वेगळा मुद्दा आहे, की जे लोक एससी होते, जे लोक एसटी होते, जे लोक ओबीसी होते, त्यांचं आणि भद्र लोकांचं सातत्याने भांडण होतं. आता या लोकांना काय वाटत होतं, यांचं अनेक दिवसांचं मनामध्ये असणारी कल्पना कोणती आहे, तर आपण उपेक्षित आहोत. आपण उपेक्षित कोण आहोत, तर उपेक्षित हिंदू आहोत, अशी आयडेंटिटी भाजपने त्यांना दिली. म्हणजे उपेक्षितांचं हिंदुत्व ही गोष्ट इतकी जलद गतीने पसरली, की ती गोष्ट एससी मध्ये, एसटी मध्ये आणि याच्याही पलीकडच्या ओबीसी मध्ये जाण्यामुळे ममता बॅनर्जींची पेस किती शिल्लक राहिली, काँग्रेसला पेस किती शिल्लक राहिली आणि कम्युनिस्टांना किती राहिली, तर ही पेसच शिल्लक राहत नाही. जेवढी पेस त्यांनी शिल्लक राहिली ती होती मुस्लिमांची, म्हणजे मुस्लिम मतदार आणि मुस्लिम समाज घटक. त्याही मुस्लिम समाज घटकांमध्ये काही लोकांना आकर्षण भाजपचं होतं, कारण अस्तित्वात टिकून राहण्यासाठीचं. यामुळे परिणाम काय झाला, ह्या 4 प्रकारच्या किंवा या 4 सूत्रांवर आधारलेल्या, त्याला चतुर्सूत्री तुम्ही हिंदुत्वाची पश्चिम बंगालच्या म्हणा, म्हणजे बंगाली हिंदुत्वाची, या बंगाली हिंदुत्वाच्या 4 सूत्रांनी एससी मधले जेवढे 60 पेक्षा जास्त मतदारसंघ आहेत, त्यापैकी जवळपास 50 पेक्षा जास्त मतदार जिंकले, मतदारसंघ जिंकलेत. त्याच्यानंतर एसटीचे मतदारसंघ 16 होते का 15, त्यापैकी सर्वच्या सर्व मतदारसंघ त्यांनी जिंकलेत. म्हणजे तुम्ही कल्पना करा, एससी वर्ग जर स्वतःला वंचित समजत होता, उपेक्षित समजत होता, ओबीसी समूह स्वतःला उपेक्षित समजत होता, त्या उपेक्षित वर्गालाच हिंदू आयडेंटिटी आली आणि त्याच्यामुळे परिणाम असा झाला, की जात 2 नंबरला गेली, उपेक्षित हिंदू ही आयडेंटिटी 1 नंबरला आली. आणि ही जी उपेक्षित आयडेंटिटी आहे हिंदू, त्या उपेक्षितांना पुन्हा भांडवलशाहीने सपोर्ट केला. कोणता? ह्यांच्या मनामध्ये ज्या आकांक्षा निर्माण झाल्या होत्या, ऍस्पिरेशन तुमच्या भाषेमध्ये, की जे आपल्याला पुढच्या जगात जाता येईल, नव्या युगामध्ये जाता येऊ शकतं, चांगलं राहता येऊ शकतं, चांगलं शिक्षण घेता येऊ शकतं. निर्माण झालेल्या समस्या ज्या आहेत, उदाहरणार्थ नागरिकत्वाच्या कायद्याची समस्या असेल, बांगलादेशातून आलेली समस्या असेल, ह्या सगळ्यांचं उत्तर ही भांडवलशाही एका अर्थाने आपल्याला देणार आहे. आणि ते उत्तर कोणतं आहे, तर आपला मतदानाचा अधिकार जाणार नाही, आपलं नागरिकत्व शिल्लक राहणार आहे. आपल्याला याही पलीकडे एखाद्या गावात असेल तर निम शहरात जाता येईल, निम शहरात असेल तर मोठ्या शहरात जाता येईल. एका अर्थाने आपल्याला जग जिंकता येऊ शकेल, ही उपेक्षितांमधली जाणीव आकर्षित हिंदुत्वाने केली. याच्यामुळं ही जी एक व्यापक आयडेंटिटी क्रिएट झालेली आहे, त्या आयडेंटिटीमुळं पश्चिम बंगालची जी आयडेंटिटी ममता बॅनर्जी क्रिएट करत होत्या, म्हणजे बंगाली लोक, भद्र लोक, बंगाली संस्कृती, ही सगळी पेसच भाजपने आपल्या हिंदुत्वात समाविष्ट करून टाकली. यामुळं या 4 सूत्रांनीच खऱ्या अर्थाने पश्चिम बंगालच्या राजकारणाला नवा आकार दिला, की जो त्यांना म्हणजे भाजपला महाराष्ट्रात सुद्धा इतक्या दिवस प्रयत्न करून जमला नव्हता, तो तिथं पश्चिम बंगालमध्ये त्यांनी यशस्वी केलेला आहे. तर याचा अर्थ असा की प्रादेशिक अस्मिता हा जो भाग आहे, जो तमिळमध्ये आहे, पश्चिम बंगालमध्ये आहे, त्याच्या वरती ऍस्पिरेशन आणि धर्म ही अस्मिता आता सेट झाली. हां, त्यांनी ते तेवढ्या वरच्या लेव्हलला नेलेली आहे. परंतु ती कशी गेलेली आहे, तर ते ॲस्पिरेशनच्या अंगाने गेलेली आहे. म्हणजे धर्माच्या अंगाने गेली, हे तितकंसं खरं नाही. पण ॲस्पिरेशनच लोकांच्या मनामध्ये एवढे आहेत, की मला जिथं आहे तिथं राहायचंच नाही. त्याच्यापेक्षा माझी प्रगती झाली पाहिजे. ही जी कल्पना आहे, त्या कल्पनेमुळे आपल्याला काय-काय उपयोगाला येऊ शकतं, तर आपल्याला भाजप उपयोगाला येऊ शकतो. आपल्याला संघ उपयोगाला येऊ शकतो, आपल्याला हिंदू धर्म उपयोगाला येऊ शकतो. अशा गोष्टी लोकांनी स्वीकारल्या. परंतु या गोष्टींपेक्षा त्यांचा प्रायमरी हेतू काय होता, तर मला प्रगती करायची आहे. आणि ती प्रगती त्यांच्या कल्पनेतली आहे. म्हणजे ती प्रगती भांडवलशाही प्रधान आहे
आणि नव्या भांडवलशाहीच्या टप्प्याशी कनेक्ट असणार आहे. तर इथं असा एक प्रश्न तयार होतो, की गेल्या 12 वर्षामध्ये एका बाजूला ॲस्पिरेशन आणि प्रगतीचं राजकारण आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाचं राजकारण हे बऱ्यापैकी आता सेट झालंय. कारण आज आपण बघितलं तर 75% हून अधिक जनता ही थेट भाजपच्या अंमलाखाली आहे आणि तिथेही दोन्ही मॉडेल चालू दिसतात कुठल्याही राज्यात तुम्ही गेल्यावर. आता जेव्हा हा बेसच सेट झालाय, तेव्हा इथून पुढचं राजकारण कसं असेल? मी आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, की 1818 ला राजकारण बदललं होतं. हो, त्याच्यानंतर हे काही लोक म्हणतो ते 1991 ला बदललं. हो. परंतु मला असं वाटतं, की हे पश्चिम बंगाल जिंकल्यामुळं हे आता एवढा मोठा ट्रेमेंडस बदल आहे, हं. की इथून पुढं कदाचित खूप मोठ्या काळासाठी हे राजकारण बदलणारच नाही. अच्छा. आणि खूप मोठा काळ असा असेल, की ह्याच फेजमध्ये लोकं आपले इच्छा, आकांक्षा, कर्तृत्व याला काहीतरी उत्तरं शोधत राहतील. परंतु हं. हे मोडून टाकायचं आहे आणि नवीन काहीतरी करायचं आहे, अशी लोकांची इच्छाशक्ती किती असेल, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मला असं वाटत नाही, की ही लोकांची इच्छाशक्ती असू शकते. हं, ह्याचं कारण असं आहे, की तुम्हाला मुळात भांडवलशाहीतच ती रूपं दिसतायत. आणि हं. भांडवलशाही भाजपच्या बरोबर आहे. त्याच्यामुळे हं. एका अर्थाने बाहेर समाजामध्ये म्हणजे कॉमन चर्चा होते ती कशी होते, की उदाहरणार्थ अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचं राजकारण वेगळं आहे. संघाचं राजकारण वेगळं आहे. जरी ही 2 राजकारणं वेगळी असली, तरी फायनली अंडरस्टँडिंगच्या पातळीवरती भांडवलशाहीला सुद्धा माहीत आहे, की आपण यांच्याबरोबर राहिलं पाहिजे आणि त्यांनाही माहीत आहे, की यांच्याबरोबर राहिलं पाहिजे. हे जोपर्यंत टिकून राहणार आणि हे टिकून राहण्याची शक्यता ही काय 5 वर्षाची मला दिसत नाही. ही जरा बरीच मोठी आहे आणि या हं. बऱ्या मोठ्या पटावरती हे राजकारण स्टेबल होण्याची शक्यता आहे. म्हणजे उदाहरणादाखल पश्चिम बंगालमध्ये जे झालं, ते कदाचित उद्या पंजाबमध्ये पण होऊ शकतं आणि ते तामिळनाडूमध्ये पण होऊ शकतं. ह्याला फार काय वेळ लागू शकत नाही. आणि केरळचं तुम्ही उदाहरण पाहिलं तर केरळमध्ये डाव्यांकडून काँग्रेसकडे आलेलं आहे. म्हणजे एका अर्थाने डावे लोक अत्यंत आग्रही होते म्हणजे कल्याणकारी भांडवलशाहीबद्दल. त्याच्याऐवजी आता ती खाली उतरलेली पायरी आहे. त्याच्यामुळे ह्याच्या अजून एक खाली उतरलं जाऊ शकतं. या अर्थाने संपूर्ण भारतातच ही व्यवस्था स्थिर स्थावर होऊन ती पसरलेली तर आहेच आता, पण स्थिर स्थावर होऊन तिच्या पद्धतीने काम करण्याची शक्यता ज्यादा आहे. हे इतकं भारी मॉडेल तुम्ही सांगताय, याचा एक अर्थ असा होतो, की याला अल्टरनेट मॉडेल आत्ता काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना जे सापडत नाहीये, ही परिस्थिती सुद्धा कायम राहणार का? हो, तुमचं म्हणणं प्रश्न बरोबर आहे, की हा काँग्रेसला मॉडेल सापडत नाही, म्हणून तर काँग्रेस अडखळत चाललेली आहे. हं. डाव्यांना तर ह्या मॉडेलचा पत्ताही लागू शकलेला नाही. प्रादेशिक पक्ष जे राजकारण करतायत, त्यांना या मॉडेलचा बद्दलचं आकलनच नाही. ते फक्त एवढंच करत होते, की प्रादेशिक हितसंबंध, प्रादेशिक लोकांचा पाठिंबा मिळवणं. त्याच्यामुळे त्यांना फिलिंग असं होतं, की हे भांडवलशाहीपेक्षा आपल्याला काहीतरी वेगळं मिळतंय. हं. परंतु आता भाजपने पश्चिम बंगालमध्ये भूमिका घेतल्यामुळे वंचितांना जर वाटू लागलं, की भाजपचं हिंदुत्व हे भद्र लोकांचं असण्यापेक्षा उपेक्षितांचं आहे. हं. तर मुद्दा उद्या तामिळनाडूमधला हा क्रिएट होणार आहे, की जे जयललितांचं हिंदुत्व होतं आणि मध्यंतरी स्टॅलिननी सुद्धा आपल्या पार्टीमध्ये हिंदुत्व म्हणता येईल असं नाही, परंतु हिंदू लाईनवरती पॉलिटिक्स सुरू केलं होतं. त्याच्यापेक्षा सुद्धा जे त्या ठिकाणी ओबीसी लोक आहेत, सर्वात जास्त ओबीसींची संख्या आहे. त्यांना असं वाटलं, की भाजपचं हिंदुत्व आपल्याला मदतीला येऊ शकतं, तर ते ते त्यांनाही पाठिंबा देऊन टाकतील. म्हणजे हं. याचा अर्थ असा होतो, की पॉलिटिकल पार्ट्यांना रिजनल पातळीवरच्या नवं मॉडेल सापडलेलं नाही आणि ते शोधतही नाहीत. तुम्हाला कुठली रिजनल पार्टी नवं मॉडेल शोधते असं दिसत नाही. हं. अ, नंतर एक मुद्दा आहे, ज्याला डावे म्हणतात तेही नवं मॉडेल शोधत नाहीत. काँग्रेसचा प्रयत्न चालू आहे, परंतु ते बोलण्याच्या पलीकडे जात नाही. म्हणजे उदाहरणार्थ राहुल गांधींच्या बोलण्यामध्ये पुन्हा-पुन्हा आलेलं आहे, की दिल्लीमध्ये जे व्यापार, उद्योग चालतो, तो सर्व चीनमधून म्हणजे साहित्य खरेदी करून आणावं लागतं आणि हं. त्या आधारावरती उद्योग चालतात.
परंतु त्याच्याबद्दलचं मॅन्युफॅक्चरिंग कसं करायचं ह्याच्याबद्दलची धोरणं नाहीत. ह्याच्या उलट तुम्ही जर आत्ता पाठीमागच्या अर्थसंकल्प केंद्राचा बघितला, तर त्या केंद्राने प्रत्येक राज्य, त्या राज्यातली कोणती शहरं कशी बनवायची, त्या शहरांमध्ये स्मार्ट सिट्या कशा असतील, याबद्दलचे सगळे प्लॅन दिलेले आहेत. हे सगळे प्लॅन त्या राज्यांना आकर्षित करणारे आहेत. या अर्थाने हे भांडवलशाही आणि राज्यातली जनता यांच्यामध्ये काहीतरी एक एकोपा घडतोय. परंतु असा प्लॅन काँग्रेसकडे नाही आणि भांडवलशाहीचा त्यांच्यावरती विश्वास नाही. कारण ते भांडवलशाहीवरती टीका-टिप्पणी करतायत व डावे जे आहेत ते भांडवलशाहीचे शत्रूच मानले गेलेले आहेत आणि रिजनल पार्ट्यांना तर भांडवलशाहीचं काय करायचं याच्याबद्दलचं आकलनच नाही. उलट ते जास्तीत जास्त संधी साधू आहेत. म्हणजे जी परिस्थिती निर्माण होईल त्या पद्धतीने वागत जायचं आणि आपले हितसंबंध जपायचे. याच्यामुळं खरं पाहिलं तर भांडवलशाहीच्या बरोबर राहायचं आहे आणि भांडवलशाहीला नवा आकार आपल्या पद्धतीने द्यायचा आहे. हे भाजपला असलेली दृष्टी आहे. ही काँग्रेसला त्यांच्या पद्धतीनं भांडवलशाहीला आकार द्यायचा आहे ह्याची दृष्टी नाही. आणि डाव्यांना तर ते अजिबातच नाही आत्ताच्या सध्या घडीला. म्हणून तुम्ही म्हणता तसं नवीन मॉडेल उदयाला येण्याची शक्यता अजिबात दिसत नाही एक 10-20 वर्षांमध्ये. त्याच्यामुळं आहे हे मॉडेल भाजपच्या बाजूनेच रन होतं का एवढाच मुद्दा शिल्लक राहतो. सर, भाजपला ही दृष्टी आहे हे तर तुम्ही एक्सप्लेन केलं. पण ते एक्झिक्यूट करताना त्यांना कित्येक ठिकाणी मूळ भाजपची लोकं मिळत नाहीत असं दिसतं. उदाहरणार्थ पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री हे टीएमसीतनं आलेत. आसामचे होऊ घातलेले तिसऱ्यांदा मुख्यमंत्री काँग्रेसमधनं आलेत. बिहारचं मुख्यमंत्रीपद महत् प्रयासानं भाजपनं मिळवलं. पण तिथं जी व्यक्ती नेमली आहे ती पुन्हा जनता दलाची आहे, जेडीयूची आहे. हे काय लॉजिक? मला असं वाटतं की भाजपचा म्हणजे भारत हा प्रचंड मोठा देश आहे. तुम्ही जे महाराष्ट्रात करणार किंवा जे पश्चिम बंगालमध्ये करणार ते सगळ्या भारताला काही लागू होणार नाही. मग हा सिद्धांत हिंदुत्वाच्या बद्दलचा सुद्धा आहे. तुम्ही एकदा हिंदुत्व निर्माण केलं आणि तुम्ही म्हणाला की ह्या हिंदुत्वामध्ये एवढे कार्यकर्ते घडलेत. पण त्या कार्यकर्ते घडलेल्यांवरती जर ह्या भारत देश चालणार नसेल, तर त्याच्या पलीकडे जे लोक आहेत, त्यांना आत पार्टीत घेऊन त्यांना हिंदू म्हणून आयडेंटिटी देणं आणि नंतर हिंदू आयडेंटिटीच्या पलीकडे जाऊन हिंदुत्वाची वैशिष्ट्यांचंच त्यांना समर्थन करायला लावणं, हे एका अर्थाने त्यांचा हिंदुत्व संकल्पनेचा समाज घटकांमध्ये विस्तार करण्याचा प्रकल्प आहे. आणि जर या पद्धतीने विस्तार झाला, तर अशा पद्धतीने विस्तार करण्याच्या गोष्टी तर अनेकांनी केलेल्या आहेत. म्हणजे दुसऱ्या पार्टीतल्या लोकांना अख्ख्या पार्ट्या विलीन होताना आपण पाहिलेले आहेत, की त्यांनी तो स्वीकारलं मुद्दा आणि म्हणून ते आले. म्हणजे उदाहरणादाखल मी तुम्हाला एक जुनं उदाहरण सांगतो. शेतकरी कामगार पक्ष आपल्याकडे होता. तो काँग्रेसमध्ये आला. तर त्या अनेक लोकांना विचारलं, की तुम्ही काँग्रेसमध्ये का आलाय? तुम्ही मुद्दाम म्हणजे तुम्हाला मारून मुटकून आणलं, तुमच्यामध्ये राजकारण करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या म्हणून आला का? तर त्यांनी एक उत्तर त्या काळात दिलेलं होतं. आम्हाला जे करायचं होतं, ती काँग्रेस करते. मग काँग्रेसला विरोध करण्यात अर्थ काय? त्यापेक्षा तिथं जाऊन आपल्याला जे करायचं ते केलं. तसा इथं आता मुद्दा निर्माण होतोय, की जे लोक आहेत, म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रातले एकनाथ शिंदे असतील किंवा आता पश्चिम बंगालमधले अधिकारी असतील. हे जे लोक बीजेपीमध्येच गेलेले आहेत, तेव्हा त्यांच्या मनामध्ये काय निर्माण झालेलं असेल, तर त्यांचंही हिंदुत्व आहे, माझंही हिंदुत्व आहे. मी पण हिंदू आहे, ते पण हिंदू आहेत. मला जे करायचंय तेच ते करतायत. मग आपल्या दोघांमध्ये फरक शिल्लक नसेल, तर आपण जाऊन ते हिंदुत्व म्हणून केलेलं चांगलं, असं उत्तर यांच्या तोंडातून अप्रत्यक्षपणे येतंय, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे हे विश्लेषण म्हणून मी तुम्हाला सांगतोय, हे त्यांच्या गोष्टीचं मी समर्थन करत नाही. ते लोक काय करतायत हे तटस्थपणे पाहिल्यानंतर असं स्पष्टपणे दिसतंय, की जी घटना शेतकरी कामगार पक्षाबद्दल घडली होती, तीच आता रिपीट पुनरावृत्ती घडताना इतर पक्षांबद्दल दिसते. आणि म्हणून मग त्याच्यासाठीचे ज्या बाकीच्या गोष्टी असतील त्या घडलेल्या असतील. म्हणजे जसं ईडीचा प्रश्न असेल किंवा त्यांचं काय भ्रष्टाचार केलेला असेल किंवा तिथं काय अडवणूक झालेली असेल,
हे मुद्दे मदतीला आलेले आहेत. परंतु मदतीच्या पलीकडची घटना काय आहे, तर हिंदू नावाची कॉन्सेप्ट व्यापक पातळीवरती मान्य केली आणि हिंदुत्व आता सध्या यांच्या मनामध्ये बिंबलेलं आहे. म्हणजे एक जुनं उदाहरण तुम्हाला सांगतो. पुण्यातलं उदाहरण आहे म्हणून सर्वांना कळेल. आपले बाबूराव सणस होते. हे सणसांची विचार प्रणाली तशी काँग्रेस किंवा त्याच्याही पलीकडचे ज्यादा पुरोगामी. परंतु त्यांची मुलगी मावळामधून निवडून यायची. त्यांनी एकदा मुलाखतीत काय सांगितलं होतं, तर मुलाखतीत सांगितलेला मुद्दा असा होता, की माझ्या रक्तामध्ये हिंदुत्व आहे. ते नेमकं हा मुद्दा तुम्हाला आत्ताच्या ह्या लोकांचं मत समजून घ्यायला उपयोगाला ठरू शकतो. पश्चिम बंगालमधले जे लोक तृणमूलमधनं बीजेपीत गेलेत, ते असं म्हणायला तयार झालेले दिसतायत मला, की आमच्या रक्तामध्ये हिंदुत्व आहे. म्हणजे हा इतका मोठा बदल घडल्यानंतर मूळ भाजपमधले हिंदुत्ववादी आणि हे हिंदुत्ववादी यांच्यामध्ये वर्णन करण्यासाठी सत्तेचा संघर्ष म्हणून हे संधी साधू दिसतील आणि हे तत्वनिष्ठ हिंदुत्ववादी दिसतील, परंतु फायनली हिंदुत्व म्हणून सगळेच एकत्रित संगम होऊन पुढे एका महासागराला मिळलेले दिसत आहेत. तर हे फारच इंटरेस्टिंग मुद्दे आहेत. मला डिलिमिटेशनकडे जायचं आहे, पण त्याच्या आधीचा या संदर्भातला शेवटचा प्रश्न असा, की आता हे कोणताही पक्ष असला, तरी त्यांना हिंदुत्वाचं राजकारण करावंच लागणार का? मुद्दा 1. आणि उपप्रश्न 2, ॲस्पिरेशन या कधीच संपत नाही. तुम्ही जसं वाढत जातं, की इथून गावातनं तालुक्यात, तालुक्यातनं शहरात, शहरातनं मेट्रोत, मेट्रोतनं अमेरिकेत. तर ह्याच ॲस्पिरेशन मग बॅकफायर होतील का ह्या राजकारणाला? मला असं वाटतं, की ह्या बॅकफायर होण्याची प्रोसेस पण सुरू झालेली आहे. हं. तुम्ही म्हणसाल कोणती? तर उत्तर प्रदेशामध्ये ओबीसी आणि अतिमागास ओबीसी. तर अतिमागास ओबीसींचे सातत्याने भाजपबद्दल एक प्रकारचा असंतोष व्यक्त होतोय. मग ते बॅकफायर होण्यासारखी प्रोसेस क्रिएट झालेली आहे. परंतु आजच्या क्षणाला भाजपमध्ये एवढी क्षमता आहे, की तो त्यांच्या अपेक्षा भंग होतोय, तो सावरता येतोय त्यांना. हं. म्हणजे सावरण्याची प्रोसेस त्यांच्यामध्ये आहे किंवा त्याला काहीतरी ते पर्याय शोधून काढतायत. आता मुद्दा दुसरा तुमचा ह्यातला शिल्लक राहतोय तो कोणता? की काँग्रेस, डावे किंवा रिजनल पार्ट्या यांना या ॲस्पिरेशनला नवा आकार देता येतोय का? तर यांना नवीन आकार देता येत नाही. म्हणजे ज्या त्या प्रत्येक काळामध्ये नेता ॲस्पिरेशनला जागृत करतो. म्हणजे हो. उदाहरणादाखल मी तुम्हाला महाराष्ट्राचंच सांगतो. यशवंतराव चव्हाणांनी तेव्हा लोकांच्या ॲस्पिरेशनला जागृत केलेलंच होतं. म्हणजे उदाहरणार्थ ग्रामीण भागाला पाणी मिळेल, धरणं बांधले जातील, वीज मिळेल, शाळा मिळतील, शिक्षण तुमची मुलं घेतील, शिक्षण घेतल्यानंतर सुशिक्षित होतील. हे एका अर्थाने ॲस्पिरेशनच होती. पण आता हे नवे ॲस्पिरेशन तुम्ही कशी निर्माण करणार? त्याच्याबद्दलची लँग्वेज डेव्हलप नाही झालेली आणि त्याच्याबद्दलचं एक नवं स्वप्न दाखवण्याची कुवत नाही विरोधकांमध्ये. ते जर त्यांनी स्वप्न दाखवलं, तर मग नवे ॲस्पिरेशन्स क्रिएट होणारे काही लोक डायव्हर्ट होऊ शकतात. हा एक मुद्दा आहे. आता हा मुद्दा आणखीन एका ठिकाणी जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे आत्ताच्या सिच्युएशनला. तो म्हणजे तामिळनाडूमध्ये. तामिळनाडू हे भारतातलं सर्वात जास्त इंडस्ट्रियल बेल्ट असणारं आणि आत्ताच्या घडीला कुठलाही उद्योग तामिळनाडूमध्येच जात होता आणि तामिळनाडूमध्ये तो विकसित होत होता. तरी सुद्धा स्टॅलिनच्या बद्दलचं आकर्षण ॲस्पिरेशनचं राहिलं नाही आणि ते ॲस्पिरेशन त्याच्या व्यतिरिक्त नव्याने उदयाला आलेल्या पार्टीकडे गेलं. म्हणजे ॲस्पिरेशनला टिकवून ठेवणं हे सुद्धा प्रचंड अवघड काम आहे. जर का तसा लीडर त्या यंग पद्धतीचा मिळाला आणि ज्याला जेन म्हणतात, त्या पद्धतीचं आकर्षण निर्माण झालं, तर ते टर्निंग पॉइंट होऊ शकतोय. परंतु भाजप हा केंद्रात सत्तेत आहे. राज्यामध्ये त्यांच्यामध्ये अनेक राज्यांमध्ये सत्तेत आलेला आहे. भांडवलशाही अधिक त्यांच्या मदतीला आहे. याच्यामुळं तातडीनं त्याला अल्टरनेटिव्ह पर्याय निघण्याच्या शक्यता कमीच आहे. सर, खूप खूप आभार. या भागात आपण या निकालांचं एक अत्यंत मूलभूत विश्लेषण केलं. पुढच्या भागामध्ये आपण डिलिमिटेशन हा जो तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याच्याविषयी बोलूया.